बघू आपण ग्राउंड वाढलं का तर चला तरी काय करू आपण अर्ध्यातून मारू इथून तर पूर्ण राऊंड तिथपर्यंत येतो असा असा जाऊन परत असा रिटर्न यायला लागेल आपल्याला. गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 392 दिवस आहे. तर चला आपण गरम पाणी आणि 4 खजूर खाल्ले तर चला आता ग्राउंड कडे निघू. तर अंधार आहे बघा इथं. तर चला करणला कॉल केला, करण तर नाही आला, माग पण नाही आणि हिवाळा आहे, अंधार पडतो. आता इथून पुढे उजेड पडत जाईल हळूहळू. 5लाच उजेड पडत जाईल, इथे 6ला अंधार पडू राहिला. आता चला आलो आपण ग्राउंडच्या मध्ये. आता थंडी आहे थोडीशी, पण आजचा वर्कआउट आपला स्लो फास्ट आहे. तर आता ग्राउंड कसं आहे काय वल्ल आहे का कसं आहे काय बघणं लागणार आता, आपल्याला माहित नाही. तर चला जाऊन बघू, नाही तर काही ना काही जुगाड करणं लागेल आपल्याला, अर्धा राऊंड मारायला फक्त. चला तर चला करण नाही आला अजून. आता काय करू, वॉर्मअप करू आता. तर आता ग्राउंड वल्ल आहे का वाळलं काही माहित नाही. तरी आपलं वल्ल जर असलं तर आपण काय करू, अर्ध्याच राऊंड मारू आपण. तर बघू आता कसं आहे काय. तर पहिले काय वॉर्मअप करून घेऊ पहिले. चला तर चला वॉर्मअप केला आपण, आता लेग फ्री केले. तर आता काय करू, जॉगिंग बघू ग्राउंड ओके का नाही. त्याच्यानंतर जॉगिंग करू. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आपला, तर आज करणार आपण स्लो फास्ट. स्लो फास्टला पण हे पाहिजेत, तरी बघू आपण. आता मला त्या हिशोबाने ग्राउंड वाढलं पाहिजे आपलं, तर मग ओके होईल रनिंग करत. नाही तर अर्धा अर्धा मारणं लागेल आपल्याला. तरी बघू, ट्राय करू. बघू आपण ग्राउंड वाढलं का. वल्लच आहे अजून राव, पण अर्ध ग्राउंड वल्ल झालं आपलं. तर चला तरी काय करू, आपण अर्ध्यातून मारू इथून तर पूर्ण राऊंड तिथपर्यंत येतो असा असा जाऊन परत असा रिटर्न यायला लागेल आपल्याला. तर चला एवढ्या अडचण आल्या
इथं काहीच नाही. चला करण कस काय नाही आला काय माहिती अजून. कॅमेरा इकडेच सेट करायला लागेल. तर लेस सुटले आज आणि अर्ध्यात पाणी आहे. तर आपण काय करू शॉर्टकट मारलं. तर चला जॉगिंग केली, बॉडी गरम करून घ्यायची. आधी बॉडी गरम केली ना ते काय होतं, काही इंजरी किंवा आपला रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो. तर चला कारण तर नाही आला अजून. आता काय करू, आता लोअर अप्पर काढू. त्याच्यानंतर मग आजचा आपला स्लो फास्ट वर्कआउट आहे. स्लो फास्ट वर्कआउट चालू करू. स्लो फास्ट वर्कआउट काय करते माहिती का, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो स्लो फास्ट वर्कआउटने. आणि जे फुफ्फुस असतं ना, म्हणते ना दम लागतो लवकर, कारण की बॉडी गळून जाते. ह्या वर्कआउटने बॉडी गळत नाही, कारण की स्लो फास्ट कमी जास्त स्पीडनी काय होतं, आपला स्टॅमिना वाढतो. आणि ती आपलं श्वास घ्यायची गती असते ना, त्याला एक रिदम भेटतो कमी जास्त कमी. त्याच्यामुळे भरतीमध्ये कधी आपलं कमी जास्त झालं तर आपल्याला एवढा प्रॉब्लेम येत नाही. आणि त्या बिगिनर लोकांनी पण हा वर्कआउट केला तरी चालतो. फक्त काय स्पीड एकदम थोडी सुरू ठेवायची, स्टेपिंग टाकायची, ह्याच्यात ताकद लावायची नसती. तर चला चला अप्पर काढलं. आता शूजचा जुगाड, शूज आला नाही अजून. ऑनलाईन मागवला होता ॲमेझॉनवर. टाइमच लागतो. फ्लिपकार्टवर लवकर येतं, पण ॲमेझॉनवर रेट पण स्वस्त होते, कमी किंमत मध्ये होता. तर तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी मागवला तो शूज. शूजलेस टाईट असल्या ना तर परफॉर्मन्स ओके निघतो. कधी पण शूजलेस टाईट करून घ्यायचा.
म्हणजे एक म्हणजे स्टार्टिंग पुढून पासून तर एंड पर्यंत एकाच लेवलने टाईट झाले पाहिजेत. नाही तर काय पुढे ढिल्ले आणि मागं टाईट केला ना तर पुढचा पंजामध्ये भिंगतो असा. त्याच्यामुळं शूजलेस टाईट करायच्या सारख्याच, जेणेकरून पूर्ण फोर्स असा लागतो, नाही तर बुटाला मध्ये असं पूर्ण भिंगतो बूट. तर चला तर स्लो फास्ट आपला वर्कआउट कम्प्लीट झाला. तर वर्कआउट कम्प्लीट झाला ना काही थांबायचं नाही, वॉकिंग करायची. तर हा वर्कआउट काय स्टॅमिना इम्प्रूव्ह करतो आपला. हे जे नवीन लोक असते ना रनिंग करणारे किंवा पोलीस भरती मारणारे किंवा मॅरेथॉन चालू करणारे, त्यांना स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि रनिंगमध्ये स्पीड येण्यासाठी तर हा वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे. बिगनरनी केला तरी जमतो. बिगनरनी फक्त स्पीड थोडी स्लो ठेवायची आणि जे कंटिन्यू रेग्युलर प्रॅक्टिसवाले ना त्यांनी थोडीशी त्यांच्या हिशोबाने स्टॅमिनानुसार रेपिटेशन ठेवायचे, किती मारायचे आधीच सेट करायचे. 10 रेपिटेशन 5 रेपिटेशन, किती स्लो फास्ट करायचं. म्हणजे तुम्ही टायमावर पण खेळू शकता आणि किलोमीटरवर पण खेळू शकता. म्हणजे तुमचं ग्राउंड असलं 400 मीटरचं तर एक राऊंड फास्ट एक राऊंड स्लो मारायचा, नाही तर 200-200चा, नाही तर अर्धा किलोमीटर फास्ट अर्धा किलोमीटर स्लो, असं पण करू शकता तुम्ही तुमच्या हिशोबानुसार. तर चला वॉकिंग केले. आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. एवढा भाग वाढलाय, ट्रॅकवरून पाणी गेलं सगळं. तर चला आता आपण करणार स्किपिंग. आणि केलं जेव्हा झालं स्किपिंग मारली नाही आपण.
तर दोरी खराब झाली बघा, स्किपिंग मारू मारू नॉर्मल दोरी टिकत नाही, ही एवढी जाड असून हे बघा हिचा डिफरन्स कसं उधळून गेली पूर्ण. तर चला आजचा स्किपिंग वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज केलं स्लो फास्ट, म्हणजे जसं ऍडजस्ट झालं तसं केलं आपण स्लो फास्ट. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.